नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण दोन पद्धती शिकलेलो आहोत टू सॉल्व द लिनियर इक्वेशन बाय इक्वेटिंग अँड एलिमिनेटिंग. आता पुढची आणखीन एक चांगली पद्धत आपण शिकणार आहोत. ती पद्धत आहे ग्राफिकल मेथड. व्हॉट यू हॅव टू डू, each equation must have 3 order pairs. According to that order pairs, draw the line. Second equation, again 3 order pairs, draw the line. These two lines has to be intersected at a point. The intersected point is the solution of given linear equations, because this is the only one point which will satisfy the values of x and y. विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ग्राफिकल मेथड, आलेख पद्धत. यामध्ये आपल्याला इक्वेशन्स दिलेले असतील, समीकरण दिलेलं असेल. समीकरणामधून आपल्याला एक्स आणि वायच्या त्या किमती शोधायच्यात. लेट्स ट्राय टू डू दिस फर्स्ट स्टेप. वी हॅव ड्रॉन अ टेबल and now we have complete the table to draw the graph. First, how to create the table कसा तयार करायचा. So let's find these values. We have drawn the table like this. Suppose we have considered the value of x is 3. 3 ही किंमत x ची आहे. राइट द इक्वेशन फॉर द व्हेरिएबल y or term y. So it is 3 minus x. y च्या संदर्भात आपण ते समीकरण तयार करून घेतलं. आता या ठिकाणी फक्त मी काय करेल, x ची किंवा y ची, आपल्याला x ची किंमत 3 दिलेली आहे आणि y आपल्याला शोधायचा आहे. मग या ठिकाणी आपण x ची किंमत 3 घेऊ. y ची किंमत आपल्याला मिळाली 0. मग या ठिकाणी असेल 0. या ठिकाणी पॉईंट्स तयार झाला आपला 3, 3, 0. समजा x च्या ऐवजी y ची किंमत दिलेली आहे आणि y ची किंमत 5 आहे. The value of y is 5. So let's find the x. x साठी शोधायची आहे, तर y ला आपण अदर साईडला घेऊन जाऊ. 3 minus the value of y is 5. Put this value of y here. लहानातून मोठी संख्या वजा गेली ऋण. So it is -2. So just write x value is -2. So here -2, 5. ती आली 3. x ची किंमत शोधायची आहे, म्हणून x बरोबर ह्या इक्वेशन x बरोबर 3 वजा y. y ची किंमत 3 इथे लिहिली आपण. 3 वजा 3 बरोबर 0. अशा पद्धतीने आपण टेबल पूर्ण केलं. अँड इन दिस वे वी हॅव टू कंप्लीट द टेबल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले असतील आणि दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला ग्राफिकल मेथडने काढायचं आहे. समजा असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड और बाय ग्राफिकली. आता आपण या ठिकाणी x अधिक y बरोबर 6, x प्लस y इज इक्वल टू 6 हे इक्वेशन दिले आपल्याला 1. दुसरं इक्वेशन दिलेले आपल्याला x मायनस y इज इक्वल टू 4. दोन्ही इक्वेशनचं
आपल्याला सोल्युशन्स काढायचं आहे बाय ग्राफिकल मेथड. मागच्या वेळेस जसं आपण एका इक्वेशनसाठी एक टेबल पूर्ण केला होता, एक इक्वेशन एक टेबल, दुसरं इक्वेशन दुसरं टेबल. आपण काय करतो की एक्सची किंमत कन्सिडर करतो, मानतो, आणि वायची किंमत काढायचा प्रयत्न करतो. तर आपण अशाच एक्सच्या काही किमती घेऊया. ह्या 3 किमती मी घेतल्या. आता हे इक्वेशन लिहिलं मी, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. वायसाठी मी ते इक्वेशन रिराईट करतो. वाय इज इक्वल टू 6, एक्स ऑन द अदर साईड मायनस एक्स. सो वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. मग आता इथे आपण एक्सची किंमत पुट आउट करू. पहिले आपल्याला किती दिलेली आहे? -1. -1 असल्यामुळे आपण ती कंसात लिहिणार. नाव 6 मायनस इन द ब्रॅकेट -1. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज -1. एक्सची किंमत वजा 1 आहे. 6 मधून एक्सची किंमत वजा करतोय. सो नाव मायनस मायनस इज प्लस. 6 प्लस 1, द व्हॅल्यू इज 7. या ठिकाणी वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7. आपल्याला पहिला पॉईंट्स कोऑर्डिनेट मिळाला आहे -1, 7. आता आपण दुसरी एक्सची किंमत कन्सिडर करणार, दॅट इज सपोज टू बी 2. नाव हिअर वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. Instead of x, I will take the value is 2. So it is 6 minus 2 is equal to 4. So it is 4. So 2, 4 is second coordinate. Points मिळाले आपल्याला. Now put the value of y as a 3. So you will get 3, 3. बघा आपण पहिल्या इक्वेशनवरून त्याचा जो टेबल आहे तो पूर्ण करून घेतला आहे. आता आपण मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय 4 मायनस एक्स. नाउ आय विल चेंज द साइन हियर. वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. वाय इज प्लस, इट इज मायनस. एक्स इज मायनस, इट इज प्लस. वाय इज मायनस, इट इज प्लस. नाउ let's complete the another table. We have taken first the x value is -2. Now let's do this. The value of x is -2. So here instead of x I will take here -2, again -4. So it is -6. The coordinates are -2, -6. Now for second, y is equal to x minus 4. Instead of x I will take here 5. 5 minus 4, that is 1. So here 6 minus 4, that is 2. So here 6, 2. Like this, छोट्या आकारात नोटबुक साईज. आणि दुसरा हा जसं आपण एक्झाममध्ये वापरतो आपल्या शाळेमध्ये नेहमी, तसा मोठ्या साईजमध्ये. तर तो 8पेक्षा कमी किंवा 8पर्यंत आले पाहिजे, प्लस असो किंवा मायनस असो, एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस. मोठ्या स्केलमध्ये सहज आपल्याला वाय ॲक्सिसवर करायचं जे स्किल आहे, म्हणजे पॉईंट ड्रॉ करणं, लाईन ड्रॉ करणं, ॲक्सिसवरचे जे अंक आहेत, नंबर्स, ते व्यवस्थित घेणं, स्केल डिफाईन करणं, हे कौशल्याचं काम आहे. त्याच्यामध्ये स्किल पण लागतं. तर ग्राफिकल मेथडमध्ये याचासुद्धा आपण लक्षात घ्यायचं की हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आत्ता बघा आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे ड्रॉ केलेले या ठिकाणी. आडवी जी ॲक्सिस दिसतो आपल्याला, आडवी जी रेष आहे दॅट इज अ एक्स ॲक्सिस. उभी जी आहे दॅट इज अ वाय ॲक्सिस. कॉर्नरला आपण स्केल डिफाईन्स केलेलं आहे. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. दॅट इज अ स्टँडर्ड आणि सिम्पल. दोन्ही ॲक्सिसचा जो इंटरसेक्शन आहे दॅट इज अ 0. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण
ह्या तक्त्यामधले जे बिंदू आहेत ते आलेख कागदावर आपण काढायचा प्रयत्न करूया. पहिला जो कोऑर्डिनेट आहे इथे पॉईंट ए म्हटलेलं आहे आपण. या ठिकाणी आपण पॉईंट ए म्हटलेलं आहे. हा बी आहे आणि हा सी आहे. तर ह्या इक्वेशनचे आपण पॉईंट ए बी सी घेतलेले आहेत. मग पहिला जो ए पॉईंट आहे तो आहे -1,7. एक्स ॲक्सिसवरचा -1, एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा 7, म्हणजे या ठिकाणी पॉईंट आला आहे. 1 2 3 4 5 6 7, हा 7 आणि हा -1. नंतर दुसरा बिंदू आहे 2,4 बी पॉईंट. हा ए पॉईंट आहे या ठिकाणी. आता बी पॉईंट आहे 2,4, एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4. 1 2 3 4, हा 4 आणि हा 2. नंतर सी पॉईंट आहे आपला 3,3, एक्स ॲक्सिसवरचा 3, 1 2 3, वाय ॲक्सिसवरचा सुद्धा 1 2 3. आता हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहे का बघूया आपण. त्याच्यामधनं सरळ एक रेष जाते का. या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की तिन्ही बिंदूंमधनं रेष जाते. So draw the line. ही जी लाईन आहे ही आहे x + y = बरोबर 6. आता आपण सेकंड टेबलकडे वळूया. पहिले जो टेबल होता त्याच्यामध्ये आपल्याला 3 पॉईंट्स मिळाले होते, ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट. ग्राफ पेपरवर पॉईंट व्यवस्थित ड्रॉ. पहिला होता -1 7, बी पॉईंटचे कोऑर्डिनेट होते 2,4 आणि सीचे कोऑर्डिनेट होते 3,3. आता नेक्स्ट जे इक्वेशन आहे ते आहे x - y = 4. आता आपण हा जो या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत आहे की पहिला जो पॉईंट आहे तो आहे आय, नंतर आहे जे, नंतर आहे के. आय पॉईंट आहे -2, -6. हा थर्ड क्वाड्रंटमध्ये गेलेला आहे. -2, -6, हा -1 -2 आणि हा -6. -2, -6 याला आपण दिलं आय पॉईंट. -2, -6. नंतरचा आहे 5,1. 5,1 हा इथे आला. हा पॉईंट आला जे. आणि नंतरचा जो आहे थर्ड पॉईंट तो आहे 6,2. आता आपण 6,2 हा जो पॉईंट आहे हा बघूया. 1 2 3 4 5 6, 1 2. So here you have get I point, J point, K point according to the table. आता आपण रेष काढून बघूया आणि कोलिनियर्स आहेत का ते पण बघू.
इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल टू 4. दोन इक्वेशन, दोन रेषा, तो जो बिंदू आहे दॅट इज अ इंटरसेक्शन पॉइंट of the lines, and the coordinate of intersected point is the solution of the given simultaneous equations. पॉइंट आला हा दोन्ही रेषेचा इंटरसेक्शन पॉइंट आला. जे इज द इंटरसेक्टेड पॉइंट. जे हा दोन्ही रेषांचा छेदनबिंदू आहे. आणि ह्या चे जे कोऑर्डिनेट आहे ते आहे एक्स ॲक्सिसवरती 5, 5 आणि वाय ॲक्सिसवरचा 1. सो द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 5 अँड व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू 1. अँड इन दिस वे द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स is x is equal to 5 and y is equal to 1. आपल्याला या पद्धतीनुसार आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. जे इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आहे 5,1. पहिला जो आहे तो एक्स कोऑर्डिनेट, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ 5. अनदर इज वाय कोऑर्डिनेट, व्हॅल्यू इज 1, y value is 1. The solution of given simultaneous equations is x equal to 5 and y is equal to 1. And in this way you have solved the simultaneous equation by graphical method. या पद्धतीप्रमाणे आपल्याला करायचं आहे. सोपी पद्धत आहे, परीक्षेमध्ये येते. आपल्याला परीक्षेमध्ये ग्राफ पेपर बोर्डाकडून दिला जात असतो. असे अनेक एक्झाम्पल आपण ग्राफ पेपरवरती करून बघायचे जेणेकरून आपल्याला ते स्किल येईल आणि कॅल्क्युलेशन्स पण आपले पटपट होतील. म्हणजे वेळसुद्धा वाचला पाहिजे, कारण याला वेळ लागत असतो, याचंसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला सराव म्हणून 2 गणितं हे सोडवायची आहेत. दोन्ही गणितं आपल्याला ग्राफ कागदावरती किंवा आलेख कागदावर ग्राफ पेपरवर आपल्याला करायचं आहे. मार्कसुद्धा मिळते, करायची आहेत, वहीमध्ये सोडवायचे आहेत.